नमस्कार, मैं दिव्येश द्विवेदी। स्वागत है आपका। आप देख रहे हैं यूसीएन न्यूज। मौजूदा समय में राज्य की राजनीति में सबसे बड़ा मुद्दा है ओबीसी के राजनीतिक आरक्षण को लेकर। सरकार का और विपक्ष का इस एक मुद्दे पर दोनों के अलग अलग तर्क हैं। अब सिक्का चित है या पट है, यह सिक्के की एक अवस्था होती है कि वो टैया है, यानी कि खड़ा है। तो ओबीसी के राजनीतिक आरक्षण का मुद्दा मौजूदा समय में किस दिशा में है और इसका लॉन्ग टर्म में क्या इफेक्ट होगा या क्या हो सकता है या मौजूदा समय में क्या होगा, इस पर आज हम चर्चा करेंगे। हमारे साथ दो खास मेहमान हैं। हमारे साथ हैं अविनाश ठाकरे। आप एक तरीके से कह सकते हैं कि ये भारतीय जनता पार्टी का प्रतिनिधित्व करते हुए दिख सकते हैं इस चर्चा में। आप ओबीसी महामंडल के पूर्व अध्यक्ष रह चुके हैं। और उनके ठीक बगल में है हमारे दूसरे गेस्ट बबन राव तायवाड़े जी। आप भी इनको जानते हैं कि ओबीसी के विषय पे अपनी बात रखते हैं और ओबीसी के जो प्रश्न हैं उसको सामाजिक डिस्कोर्स में लाने की, सामाजिक बहस में लाने का एक तरीके से प्रयास करते हैं। अभी हाल ही में आपने ओबीसी आयोग के सदस्य पद से इस्तीफा दे दिया है और राष्ट्रीय ओबीसी महामंडल के माध्यम से अब आप काम कर रहे हैं और आपका प्रमुख मकसद ओबीसी का जो 27% आरक्षण है उसको जारी रखना है। ये प्रयास तो हर राजनीतिक दल का है, पर क्या वास्तव में ओबीसी को मिलने वाला 27% आरक्षण रह सकता है और इसका भविष्य में क्या असर पड़ेगा, इसी पर आज हम चर्चा करेंगे। सबसे पहले अविनाश जी, आपके पास जाना चाहूंगा, आखिर विषय कहां अटका हुआ है? क्यों ऐसा हुआ कि अब ओबीसी समाज के राजनीतिक आरक्षण पर तलवार लटक रही है? साधारणतः 2017 पासून या विषयाला सुरुवात झालेली आहे। नागपूरमध्ये सिव्हिल कोर्टामध्ये दोघं जण कोर्टात गेले होते आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं जे आरक्षण हे 50%च्या वरती जात आहे, तर त्याला त्यांनी चॅलेंज केलं। आणि 50%च्या वरती जाताना त्यांचं असं म्हणणं होतं की कॉन्स्टिट्यूशननी जे आरक्षण दिलं आहे तर शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रपोर्शनमध्ये 100% दिलेलं आहे आणि जे उर्वरित आरक्षण आहे ओबीसीला 27% आरक्षण आहे, तर ओबीसीचं 27% आरक्षण लागू झाल्याबरोबर काही जिल्ह्यांमध्ये एकूण आरक्षण 53%, एकूण आरक्षण 52%, 54% अशा प्रकारे जात आहे। ते वाढीव जे 3%, 4%, 5% आरक्षण हे कॉन्स्टिट्यूशनच्या विरोधात आहे, म्हणून हे 50%च्या वरचं आरक्षण तुम्ही काढावं असं सिव्हिल कोर्टामध्ये 2017ला एक केस दाखल झाली। राज्य सरकारमध्ये त्यावेळेला युतीचं सरकार होतं, देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री होते, त्यांनी आपला प्ली कोर्टामध्ये ठेवला, सिव्हिल कोर्टामध्ये केस जिंकले। मग ते दोघं जण जून साधारणतः 2018मध्ये हायकोर्टात गेले। हायकोर्टामध्ये राज्य सरकारने आपला प्ली ठेवला आणि तिथे सुद्धा राज्य सरकार जिंकलं ती केस। मग ती केस गेली सुप्रीम कोर्टामध्ये, साधारणतः डिसेंबर 2018च्या त्या कार्यकाळामध्ये ती सुप्रीम कोर्टामध्ये गेली केस। त्या केसची हिअरिंग सुरू असताना 31 जुलै 2019ला माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या सरकारने एक GR काढला, एक ऑर्डिनन्स काढला आणि त्या ऑर्डिनन्स काढून याला कायद्यामध्ये जे आरक्षण जे होतं 50%च्या वरती जायचं त्याला कायदेशीर संरक्षण देण्याचा प्रयत्न केला। तो ऑर्डिनन्स सुप्रीम कोर्टाने मान्य केला आणि त्याच्यानंतर निवडणुका सुद्धा झाल्या। पण ते मान्य करत असताना मधल्या काळामध्ये ज्या वेळेला सरकार बदल झाल्यानंतर त्या ऑर्डिनन्सला कंटिन्यू करण्याची आवश्यकता होती, कारण त्याला सुप्रीम कोर्टाने मान्यता देऊन त्याच्यानुसार निवडणुका होऊन गेल्या तर वाढीव आरक्षणांनी, तर मग त्याला कंटिन्यू करण्याची आवश्यकता होती। परंतु अस्तित्वात असलेल्या महाविकास आघाडी सरकारने त्याला कंटिन्यू केलं नाही आणि त्याच्यानंतर हे सरकार आल्यानंतर साधारणतः 13 डिसेंबर 2019ला सुप्रीम कोर्टाने एक सूचना केली की तुम्हाला तुमचं वाढीव आरक्षणाचं तर तुमचं कंटिन्यू आहे, केस सुरूच राहील, परंतु तुमच्याला जे 2010 साली जो के कृष्णमूर्ती केसमध्ये निकाल लागला होता, जो मंडल आयोग लागू झाल्यानंतर ज्याला चॅलेंज झालं त्याचा निकाल लागला होता, त्या निकालाच्या प्रमाणे तुम्हाला एक राज्य मागास आयोग गठीत करावा लागेल। तुम्हाला इम्पेरिकल डाटा शब्द महत्वाचा आहे, कारण हे पॉलिटिकल आरक्षण आहे, हे 123, 124चं आरक्षण नाही, म्हणजे तुमचं सोशल रिझर्वेशन जे आहे ते 123, 124चं आहे, म्हणजे 14 आणि 15 संविधानाच्या 14 आणि 15 सेक्शनच्या अंतर्गत आहे। हे तुमचं पॉलिटिकल आरक्षण आहे 73 आणि 74 अमेंडमेंटचं, ज्याची सुरुवात जी आहे ओबीसीच्या उत्थानाकरता 64C माध्यमातून झाली, त्याचा हा पुढचा पार्ट होता। तर हे पॉलिटिकल रिझर्वेशन तुम्हाला टिकवायचं असेल तर तुम्हाला एम्पेरिकल डाटा गोळा करून, म्हणजे ओबीसी हा राजकीय मागास आहे का हे सिद्ध करायचं आहे एम्पेरिकल डाटा गोळा करून, तर ते तुम्ही जिल्हानिहाय त्याची वस्तुस्थिती मांडली पाहिजे
आणि त्यानुसार तुम्ही जिल्हानिहाय आरक्षण कायम केलं पाहिजे. तर त्याची तुम्ही प्रोसेस सुरू करा, अशा प्रकारचं सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला सांगितलं. कंप्लीट करा नाही म्हटलं, तुम्ही राज्य मागास आयोग गठीत करा, तुम्ही प्रोसेस सुरू करून आम्हाला कळवा, तर तुमचं हक्काचं 27% रिझर्वेशन जे आहे ते आम्ही कायम ठेवतो आणि बाकी पुढची केस आपण लढत राहू. दुर्दैवाने महाविकास आघाडी सरकारने त्याच्यावर कुठलाच कॉग्निझन्स घेतला नाही, हेतुपुरस्परपणे घेतला नाही की त्यांचं दुर्लक्ष झालं हे कळायला मार्ग नाही. आणि 15 महिन्याचा कार्यकाळ चालू राहिला. अचानक 15 महिन्यामध्ये केस चालू असताना 3 मार्च 2021ला सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की तुम्हाला तुमचं ओबीसीच्या रिझर्वेशन संबंधात तुमचं सिरियसनेस नाही. त्या 36 पानी निकालामध्ये मेन्शन आहे सुप्रीम कोर्टात की तुम्ही सिरियस दिसत नाहीये, त्याच्यामुळे आम्ही तुमचं हे ओबीसीचं जे आरक्षण दिलेलं स्थगित ठेवतो, संपवतो नाही, स्थगित ठेवतो. आणि तुम्ही या ट्रिपल टेस्ट जी 2010ला जी के कृष्णमूर्ती केसमध्ये जी ट्रिपल टेस्ट सांगितली आहे ती ट्रिपल टेस्ट करून आम्हाला पूर्ण तुम्ही सुप्रीम कोर्टाला सादर करा आणि तुमचं ओरिजिनल जे 27% आरक्षण तुम्ही घ्या, अशा प्रकारचा निर्णय दिला. त्याला राज्य सरकारने परत सुप्रीम कोर्टामध्ये पुनर्विचार याचिका टाकली. पुनर्विचार याचिका टाकताना सुद्धा राज्य सरकारने ही कबुली दिली की आम्हाला मान्य आहे की 50%पेक्षा आरक्षण पुढे गेलेलं आहे, पण सुप्रीम कोर्टाने तरी कन्सिडर करावं. तर ती पुनर्विचार याचिका खारिज करताना सुप्रीम कोर्टाने स्पष्ट सांगितलं की हे होणे नाहीये, तुम्हाला इंटरेस्टच नाही, तुम्ही कुठलाच आयोग गठीत केलं नाही आणि तुम्ही कुठली प्रोसेस सुरू नाही केली, त्याच्यामुळे आम्ही हे रिझर्वेशन स्थगित ठेवतो. ॲक्च्युली याच्यात 3 पार्ट झाले. पहिला पार्ट असा की तो जो 31 जुलै 2019 साली घेतलेला ऑर्डिनन्स समजा नवीन सरकारने कंटिन्यू केला असता तर ज्या वाढीव आरक्षणाने निवडणुका लागल्या त्या आज कायम राहिल्या असतात, त्यामुळे वाढीव आरक्षण संपलं नसतं. आणि त्याच्यानंतर दुसरा पार्ट की 13 डिसेंबर 2019ला जेव्हा राज्य सरकारला सूचना दिल्या तर त्यांनी इम्पेरिकल डाटा गोळा करायची प्रोसेस सुरू केली असती, तर मग हे 50%च्या आतमधलं सुद्धा रिझर्वेशन कायम राहून आज इलेक्शन झालं असतं. त्याच्यामुळे एकंदरीत दुर्लक्ष की हेतुपुरस्परपणे हे समजायला मार्ग नाही, पण राज्य सरकारच्या चुकीच्या कार्यप्रणालीने हा फटका ओबीसींना बसतो है. जी, मैं बबन राव जी आपके पास आना चाहूंगा कि इतिहास के गर्त में कुछ भी हुआ हो, अभी तो आरोप प्रत्यारोप का दौर शुरू है. आप पिछली सरकार को जिम्मेदार ठहरा रहे हैं, भाजपा को जिम्मेदार ठहरा रहे हैं, पर आपकी सरकार मौजूदा समय में है और आप सिर्फ महासंघ के माध्यम से अपनी बात रखें तो वो एक ईमानदार बात नहीं होगी, क्योंकि आपकी पार्टी सत्ता में रही है, आप कांग्रेस से जुड़े हुए रहे हैं. तो भारतीय जनता पार्टी का जो तर्क है उस पर आपका क्या कहना है, और क्या वास्तव में सरकार जिस तरीके से इस विषय को लेकर संजीदगी उसे दिखानी चाहिए थी वो नहीं दिखा पाई और वो उसकी राजनीतिक विफलता है? असं आहे की जसं सुरुवातीलाच अविनाशजींनी सांगितलं की हा मूळचा निर्णय 2010चा आहे. त्याच्यानंतर असं काही घडेल हे कोणत्याच राजकीय पक्षाच्या डोक्यामध्ये नव्हतं. जे सुरू होतं 94 पासून 27% ओबीसीला आरक्षण ते सुरू होतं. मिनटाईमध्ये काही लोकांनी जाऊन ते 50%च्या वर आहे असं कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं आणि बा 2010चा निर्णय फॉलो होत नाही आणि म्हणून मग सरकारने धावपळ करणं सुरू केलं. आता यांनी ज्या ऑर्डिनन्सचा 2019चा उल्लेख केला, खरं म्हणजे लोक सांगतात पण तो 2019चा ऑर्डिनन्स सुद्धा चुकीचा होता. त्याच्यात काय लिहिलं आहे की ओबीसीना लोकसंख्येच्या प्रमाणात, लोकसंख्याच माहीत नाही, जनगणना झाली नाही तर लोकसंख्येच्या प्रमाणात कसं दिला. कायद्यात रूपांतर जर झालं असतं तर तो सुप्रीम कोर्टामध्ये टिकला झालं. त्याच्यानंतर मग 4 मार्चचं डिसिजन आलं, नंतर जुलैमध्ये ते याचिका. आज जो महत्वाचा प्रश्न आहे, मला कुठल्याही राजकीय पक्षाला दोष द्यायचा नाही. तुम्ही आता जसं बोललात पूर्व इतिहास झाला, आपण आजच्या परिस्थितीत मी सांगतोय तुम्हाला की राज्य सरकार किती मेहनत करेल, आयोग किती मेहनत करेल. आता तर या 5-6 जिल्हा परिषदमध्ये आमचं आरक्षण गेलं. आता या नोव्हेंबर पासून पुढच्या डिसेंबर पर्यंत पूर्ण राज्यामध्ये महानगरपालिका जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहे. या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आम्हा ओबीसींना 1994 पासून जे 27% आरक्षण मिळत आहे ते कसं कायम ठेवता येईल याचा सर्व राजकीय पक्षांनी विचार करावा, ही राष्ट्रीय ओबीसी महासंघाची आग्रहाची भूमिका आहे. याचा अभ्यास केल्यावरती एकच लक्षात येते की राज्य सरकार ते 27% देऊ शकत नाही. आता यांनी सुद्धा सांगितलं की इम्पेरिकल डाटा गोळा होईल. इम्पेरिकल डाटा गोळा केल्यावर डेडिकेटेड कमिशननी तिसरा मुद्दा सुप्रीम कोर्टाने सर्वात महत्वाचा टाकलेला आहे की एससी, एसटी आणि ओबीसी मिळून एकूण आरक्षण 50%च्या वर जाता कामा. हा घातक ठरलेला आहे ओबीसी समाजासाठी.
ज्या संविधानाच्या कलम 243 SC ST आणि ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण दिलेलं आहे, त्या 243 D आणि T मध्ये काय म्हटलं आहे की SC समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात, ST समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात आणि ओबीसीला किती द्यायचं ते म्हणतात राज्य सरकारने ठरवावं. आणि म्हणून राज्य सरकारने 94 मध्ये ऑर्डिनन्स काढून ते 27% दिलं होतं. पण आता सुप्रीम कोर्ट काय म्हणते, नाही 27% नाही, एकूण 50%च्या वर जाता कामा नाही. प्रश्न इथे असा आहे की ज्या ज्या ठिकाणी SC आणि ST ची लोकसंख्या ही 25%च्या वर चालली, ती जशी जशी वाढेल तसं तसं ओबीसीचं आरक्षण कमी होईल. कम होगा. म्हणजे काय होईल, शेवटी हे सर्व राज्य सरकारने केलं, डाटाही सबमिट केला, तरी कुठे आम्हाला 12% मिळेल, कुठे 15% मिळेल, कुठे 18% मिळेल, कुठे 20% मिळेल, 27% मिळणार नाही. एखाद्या दुसऱ्या ठिकाणी जिथे SC आणि ST ची लोकसंख्या 23%पेक्षा कमी आहे तिथे 27% मिळणार आहे, इतर ठिकाणी मिळणार नाही. आणि म्हणून आमची जी भूमिका आहे, आमचं 27% आरक्षण हे अबाधित राहावं. मग आमचं जर 27% आरक्षण अबाधित ठेवायचं असते, आणि आता कसं पुढे भविष्यामध्ये काय होणार आहे की हा महाराष्ट्रापुरता प्रश्न नाही आहे, हा संपूर्ण देशातील ओबीसींचा प्रश्न. आणि म्हणून या देशातल्या 60% ओबीसींना जे 94 पासून 27% किंवा त्यापेक्षा जास्त आरक्षण मिळत होतं ते कायम कोण ठेवू शकते याचा गांभीर्याने विचार करणं आवश्यक आहे. राज्य सरकार करते. आता तेलंगणाने ऑर्डिनन्स काढला, आंध्र प्रदेशने ऑर्डिनन्स काढला, आता महाराष्ट्र सरकारने सुद्धा ऑर्डिनन्स काढला, राज्यपालांची 1-2 दिवसामध्ये सही समजा त्याच्यावर झाली. शेवटी परिणाम काय होणार आहे, आम्हाला 12%, 15%, 18%, 20%वर आम्ही का समाधानी राहायचं, हा महत्वाचा इथे प्रश्न आहे. आणि म्हणून हा सर्व अभ्यास केल्यावरती मी तिथे विचार केला ना की बा आपण राष्ट्रीय ओबीसी महासंघ जेव्हापासून सुरू झाला, अनेक वर्षापासून आमची मागणी आमचं 27% आरक्षण अबाधित राहिलं पाहिजे. आमचे जे काही अधिकार आहे, घटनात्मक अधिकार आहे, संविधानिक अधिकार आहे, त्याचं रक्षण करण्याचं काम राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं काम. आणि मग इकडे आम्ही नेहमी 27%च्या मागणीकरता आग्रही राहायचं आणि त्या आयोगामध्ये बसून आमच्या समाजाचं नुकसान होत असताना डोळे उघडून पाहायचं. हा दुपटप्पीपणा मला पटला नाही. आणि म्हणून मी तिथून जो बाहेर पडलो आणि मग अभ्यास केल्यावर आज की आता सर्व्हिसकडे होतं, म्हणून आता हे 27% काय आहे, तर हे फक्त केंद्र सरकार आमचं अबाधित ठेवू शकतं. केंद्र सरकारमध्ये आज कोण आहे, उद्या कोण, पण शेवटी आम्ही केंद्र सरकारसोबत भांडावं लागणार आहे. एवढ्यांदा घटना दुरुस्ती होतात. एक घटना दुरुस्ती मी जे सांगितलं की संविधानाचं कलम 243 D आणि T त्याच्यातला सबसेक्शन 6 नुसार तिथे जे दिलेलं आहे की बा ओबीसीला किती द्यायचा हा राज्याचा अधिकार, ते काढून टाका आणि ओबीसींना तुम्ही लोकसंख्येच्या प्रमाणात तर देऊ शकत नाही, तर तिथे 27% ओबीसींना आरक्षण राहील. एवढी जर घटना दुरुस्ती झाली, 50%ची सर्वोच्च न्यायालयाने 1992 पासून जी अट घातली आहे ती जर रद्द केली आणि येणाऱ्या जनगणनेमध्ये ओबीसींची जातनीय जनगणना केली, तर हा ओबीसी समाजाचा कायमचा प्रश्न सुटू शकतो, कायमचा. अदरवाईज काय होणार आहे, आता यांनी जसं सांगितलं, हे जे डेडिकेटेड कमिशन आहे आफ्टर एव्हरी 10 इयर्स, जेव्हा जेव्हा या देशाची जनगणना होईल तेव्हा तेव्हा डेडिकेटेड कमिशन बसवावं लागेल. कारण SC ST ची लोकसंख्या वाढली, ती वाढणारच, ती वाढल्याबरोबर यांचं कसं कमी झालं ह्याच्याकडे हे डेडिकेटेड कमिशन बसवा म्हणे. दर 10 वर्षांनी डेडिकेटेड कमिशन बसवून ओबीसींची आकडेवारी हळूहळू दिवसेंदिवस कमी होत जाईल. ते होता कामा नये, ही आमची भूमिका आहे, त्याच्याकरता आमचा संघर्ष आहे. आणि म्हणून आमचं एक म्हणणं आहे, हे 27% आरक्षण याचा अभ्यास करावा सर्व पक्षांनी, आणि कोण देऊ शकते त्यांनी द्यावं, नाहीतरी एवढ्यांदा घटना दुरुस्ती होते. आमची सरकारला विनंती की या 60% ओबीसी समाजाला न्याय द्यावा आणि त्याच्याकरता आमचा हा संघर्ष. पर आप ये कह रहे हैं कि सिर्फ केंद्र सरकार ओबीसी का राजकीय आरक्षण जो है उसको टिका सकता है, 27% जो आरक्षण है उसको टिका सकता है, पर राज्य सुप्रीम कोर्ट के कहने पर राज्य सरकार ने आयोग बनाया, आप उसके सदस्य बने, उसके बाद में आपको सेल्फ रियलाइजेशन काफी देर के बाद में नहीं हुआ है? आपको ऐसा नहीं लगता है कि जब नाही, आयोग बैठ के 2 महिने हुए. मी जे मूळता माझी नियुक्ती झाली होती राज्य मागासवर्ग आयोगावर झाली होती. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे डेडिकेटेड कमिशन बसवायचं होतं. डेडिकेटेड कमिशन ही वेगळी गोष्ट होती, पण राज्य सरकारने त्याच आयोगाला आपण डेडिकेटेड कमिशन म्हणून काम करावं असा नोटिफिकेशन काढला. हे नोटिफिकेशन काढून जेमतेम 1.5 किंवा 2 महिने झाले होते. मूळ आयोग वेगळं, मूळ आयोगाचं काम वेगळं आहे. मूळ आयोगाचं काम हे इम्पेरिकल डाटा गोळा करणं नाही आहे. मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मग त्यांनी वेगळा आयोग गठीत करण्यापेक्षा याच आयोगाकडनं ते काम करावं असं त्यांना वाटलं, आणि म्हणून त्यांनी या आयोगाला
डेडिकेटेड कमिशन म्हणून काम करण्याचं हे दिलं. आमच्या 2-4 मीटिंग झाल्या त्या कामाकरता आणि मग माझ्या लक्षात आलं की आपण किती डाटा गोळा केला. शेवटी चार्ट तयार करायचा. चार्ट तयार करताना 50% वर जायचं नाहीये. मग 50% वर जायचं नाही म्हणजे आमचं नुकसानच आहे ना. मग आमचं नुकसान आमच्या डोळ्यासमोर होत असताना आम्ही कसं काय सहन करू शकतो? कारण आम्ही समाजाचे जबाबदार व्यक्ती आहोत. मी राजकारणी पक्षाचा म्हणून तिथे नाही सांगत आहे तुम्हाला. मी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा अध्यक्ष म्हणून जेव्हा ओबीसी समाजाचं काम करतो आणि माझ्याच ओबीसी समाजाचं माझ्या डोळ्यादेखील नुकसान होते आहे तर ते माझ्या मनाला पटलं नाही. जी गोष्ट मनाला पटत नाही ते कसं करणार आपण? कारण आम्हाला संघर्ष 27% आहे. 27%. पर अविनाश जी ने जो बात कही कि जो पहल राज्य सरकार को जिस तरीके से करना चाहिए था, सुप्रीम कोर्ट ने जिस तरीके से जजमेंट दिया, ये जो निर्देशित किया उस हिसाब से राज्य सरकार ने काम नहीं किया, ऐसा मान सकते हैं क्या? मग असं आहे की त्यांचं म्हणणं त्यांच्या ठिकाणी योग्य आहे, मी चुकीचं आहे असं म्हणणार नाही. कुठलीही गोष्ट जेव्हा येते, जसं सांगितलं की 4 मार्च 2021ला निर्णय आला, त्याच्यानंतर सरकारने पुनर्विचार याचिका दाखल करून पुन्हा प्रयत्न करायचा प्रयत्न केला. मग जूनमध्ये पुन्हा तो रिझल्ट आला. रिझल्ट आल्यानंतर मग सिरियस झाले. तोपर्यंत पुनर्याचिकावर सुप्रीम कोर्टाचा निर्णय कोणतं सरकार म्हणजे हे नव्हतं, सिरियस नव्हतं. नाही हो जाएगा असं ते त्यांचं चालू होतं. मग ते सिरियस झालं आणि मग त्याच्यानंतर मग त्यांचे प्रयत्न झाले. मग जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आता डेडिकेटेड कमिशन बसवल्याशिवाय पर्याय नाही, तेव्हा मग त्यांनी डेडिकेटेड कमिशन बसवलं. त्या कमिशनकडे मग त्यांनी तो इम्पेरिकल डाटा गोळा करण्याचं काम दिलं आणि हे सुरू असतानाच मग सुप्रीम कोर्टाने जो जिल्हा परिषद निवडणुकीला स्टे दिला होता तो पण उठवून टाकला. सर्व पक्ष राजी झाले होते. मुख्यमंत्र्यांनी 2 मिटिंगा घेतल्या की जोपर्यंत इम्पेरिकल डाटा गोळा होत नाही आणि ओबीसीला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत निवडणुका घ्यायच्या नाही. याच्यानंतर सुप्रीम कोर्टाने स्टे उठवला. निवडणूक आयोगाने निवडणुका जाहीर केल्या. मग आता स्टेट गव्हर्नमेंटनी मग इकडे आम्हाला आयोगाला काम दिलं होतं. दुसरी स्टेप त्यांनी घेतली की आता ऑर्डिनन्स काढला परवा आणि आता राज्यपालांकडे सहीला ठेवलेला. उद्या समजा राज्यपालांची त्याच्यावर सही झाली तर आम्हाला 27% भेटणार नाही. ठीक, अविनाश जी आपके पास आऊंगा. जैसा बबन राव जी ने बताया कि अब पूरी जो गेंद है आरक्षण की, ओबीसी आरक्षण की, वो केंद्र सरकार के पाले पे. तो आपसे 2 चीज समझना चाहेंगे कि आप ये तर्क दे रहे हैं कि राज्य सरकार ने इस पर पहल नहीं की और जिस तरीके से ईमानदार कोशिश होनी चाहिए थी वो नहीं हुई, तो वो किस तरीके से, और आप अगर ये ट्रिपल टेस्ट क्या है और इंपेरिकल डाटा क्या है, इसको अगर आप समझा पाए हमारे दर्शकों के लिए तो ये भी बेहतर होगा. बबन भाऊनी जे म्हटलं त्यातल्या काही गोष्टी सत्य आहेत आणि काही गोष्टी थोड्याशा परिस्थितीला अनुसरून नाही आहेत. 27% रिझर्वेशन तर आहेच. ओबीसीला 27% रिझर्वेशन दिलेलंच आहे. प्रश्न आहे ओबीसीला 27% रिझर्वेशन दिल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांचं आरक्षण 50%च्या वरती जातो का, हा विषय आहे. मग त्याच्यामध्ये 2 मुद्दे येतील की बा आरक्षणाची मर्यादा 50%च्या वरती करावी का, तर हा संविधानाचा गाभ आहे, हा संविधानाचा विषय. कारण ज्यावेळेला आर्टिकल 340ची चर्चा संविधानाच्या घटना समितीपुढे झाली होती त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रूल ऑफ इक्विटी मांडला होता. रूल ऑफ इक्विटीचं त्यांचं म्हणणं असं होतं की 50% जागा आरक्षित असावी आणि 50% जागा अनारक्षित असावा, हा रूल ऑफ इक्विटी आहे. कुठल्या समाजाला किती आरक्षण द्यायचा विषय नाही. त्याच वेळेला असं झालं होतं की जो पूर्णपणे मागास आहे त्या समाजाला त्यांच्या लोकसंख्येच्या अनुपातामध्ये 100% द्यायचा आहे आणि ओबीसीला 27% हे आरक्षण ॲडिक्वेट आहे. ॲडिक्वेट हा शब्द, ॲडिक्वेटचा मराठीत शब्द होतो पर्याप्त आहे. म्हणजे संविधान सभेला त्यावेळेला घटना समितीला असं वाटलं होतं की 27% जे आपण रिझर्वेशन ओबीसीला देतो हे पर्याप्त आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये. सुरुवातीला राजकीय आरक्षणाचा मुद्दाच नव्हता. 1953ला जेव्हा काकासाहेब कालेलकर आयोग गठीत झाला तेव्हा राजकीय आरक्षणाचा मुद्दाच नव्हता. हा मंडल आयोग लागू झाल्यानंतर मग 1994ला जेव्हा 74th आणि 73rd अमेंडमेंट झाली, 73rd 74 त्याच्यानंतर हे राजकीय आरक्षण लागू झालं. आणि मग त्याला जेव्हा चॅलेंज झालं, त्या मंडल आयोगाला चॅलेंज झालं, त्या चॅलेंजचा निकाल 2010 साली आला आणि मग तिथे ठरलं की बा 27% आरक्षण ओबीसीला मिळालं पाहिजे, पण ते टोटल आरक्षण 50%च्या वरती जाऊ नये असं. आता याच्यामध्ये अनेक गोष्टी आहे. म्हणजे एकेका शब्दाला महत्व आहे. प्रत्येक जिल्हानी आहे तर डिस्ट्रिक्ट काही प्रत्येक ठिकाणी कॉमन नाही. म्हणजे डिस्ट्रिक्ट आपल्या भारताच्या याच्यामध्ये आपण जेव्हा जिल्हा निर्मिती करतो त्यावेळेला जिल्ह्यांची रचना सुद्धा बदलते. प्रत्येक वेळेला जिल्ह्यांची रचना बदलते. म्हणजे आता नागपूर जिल्ह्यामध्ये आता काटोल आहे, उद्या काटोल नावाचा जिल्हा संपला तर नागपूरची पॉप्युलेशन समजा वाढत असेल तर काटोल नावाचा जिल्हा वेगळा होईल. तर ही कंटिन्यू चालणारी प्रोसेस आपल्या याच्यामध्ये आहे. त्यामुळे डिस्ट्रिक्ट वाईज, आता डिस्ट्रिक्ट वाईज रिझर्वेशन हा सर्वात मोठा पार्ट आहे पॉलिटिकल रिझर्वेशनमध्ये.
आता याच्यामध्ये 2-3 आहे. लार्जर क्वांटम मध्ये विचार करायचा की शॉर्टर क्वांटम मध्ये विचार करायचा हा विषय आहे. आता माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी जो ऑर्डिनन्स काढला, ज्याला भाऊ म्हणाले की बा तो सुप्रीम कोर्टात टिकला नसता, पण तो टिकला होता आणि म्हणून त्या ऑर्डिनन्सच्या भरोश्यावर वाढीव आरक्षणाने निवडणुका लागल्या होत्या. आणि त्याच्यामध्ये कसं आहे, आम्ही जो आरोप केला की बा राज्य सरकारने दुर्लक्ष केलं. किमान भाजपचं सरकार होतं त्यावेळेला त्यांनी त्याच्यावर पहेल केली, ऑर्डिनन्स काढले, टिकवलं, वाढीव आरक्षण टिकवलं. पण या सरकारने त्याच्यावर कुठलीच प्रक्रिया केली, ज्याला भाऊंनी पण कबुली केली की सरकारने केलं नाही, सरकारला वाटलं की होत नाही ते होऊन गेलं. मुख्य भूमिका काय होती की आज जी परिस्थिती आपल्या समोर आहे तिला समोर जायचं आहे, तर जे आहे ते टिकवणं महत्वाचं आणि त्या उद्देशातून समोर जायचं. आणि मग पुढची लढाई कायदेशीर आहे. संविधानाच्या गाभ्यानुसार 50% वरती आरक्षण जाईल की नाही जाईल हे लोकसभा आणि राज्यसभा ठरवेल, तो निर्णय वेगळा आहे. 27% आरक्षण इथे दिलेलं आहे. आता एम्पेरिकल डाटा, आता भाऊनी म्हटलं की 6 जूनला ज्या वेळेला निकाल आला, म्हणजे पॉलिटिकल वातावरण कुठे निर्मिती झाली, पॉलिटिकल वातावरण निर्मिती अशी झाली की 6 जूनला ज्या वेळेला सुप्रीम कोर्टाने म्हटलं की नाही, नथिंग डुईंग, आम्ही तुम्हाला तुमची पुनर्विचार याचिका मान्य करत नाही, त्याच्यानंतर अचानकपणे राज्य सरकारमधल्या काही नेत्यांनी जातीनिहाय जनगणनेचा मुद्दा पुढे आणला आणि त्यांनी जातीनिहाय जनगणनेचा मुद्दा पुढे आणून केंद्र सरकारवर आरोप करणं सुरू केले. इथे या विषयाला पॉलिटिकल टच आला, अदरवाईज कुठेच पॉलिटिकल टच नव्हता. आता इम्पेरिकल डाटा आणि जातीनिहाय जनगणना ही तुमच्या सामाजिक आरक्षणासाठी पाहिजे आणि इम्पेरिकल डाटा हा तुमच्या पॉलिटिकल आरक्षणासाठी पाहिजे. पॉलिटिकल आरक्षण गेलं आज ओबीसीचं स्थगित झालेलं आहे, सामाजिक आरक्षण स्थगित नाही झालेलं आहे. पॉलिटिकल आरक्षण स्थगित झालेलं ते आरक्षण रिव्होक करायला सुप्रीम कोर्टाने काय म्हटलेलं आहे की तुमचं पॉलिटिकल मागासलेपण आम्हाला सिद्ध करा, तुम्ही राजकीय मागास आहे की नाही हे आम्हाला सिद्ध करा, म्हणून इम्पेरिकल डाटा, म्हणून सायंटिफिक डाटा. आणि तुम्ही राजकीय मागास असाल तर मग आम्ही तुम्हाला त्याप्रमाणे तुमचा विचार करू. पण राजकीय मागासलेपण सिद्ध करायला जी प्रक्रिया करायला पाहिजे ती राज्य सरकारने केली नाही, त्याच्यामुळे हा सगळा घोळ निर्माण झालेला आहे. आता याच्यामध्ये परत वेगवेगळे कंगोरे आपल्याला या संपूर्ण प्रक्रियेमध्ये दिसतील. भाऊनी जे सांगितलं की 27% आरक्षण ऑलरेडी दिलेलं आहे, त्याला नवीन द्यायची काही गरज नाही आहे. प्रश्न आहे 50% वाढीव आरक्षणाचा आणि हे प्रत्येक वेळेला बदलतच राहणार आहे या सगळ्या याच्यामध्ये. आणि त्याच्यामुळे भूमिका घेताना, प्रत्येक सरकारला भूमिका घेताना संविधानाच्या चौकटीत राहूनच काम करावं लागणार आहे. समजा राज्य सरकारने देवेंद्रजी फडणवीस यांचा ऑर्डिनन्स कायम केला असताना तर आपल्याला स्पेस मिळाली असती. आज काय झालं, आज नुकसान खूप मोठं होऊन आलं. देवेंद्र फडणवीसांनी ज्या वेळेला ऑर्डिनन्स काढला आणि त्याच्यानंतर जे त्यांच्या भूमिका सरकारच्या, तर हा जो विषय हा 4 ते 5 जिल्ह्यांपुरता मर्यादित होता. ओरिजिनल केस 4 ते 5 जिल्ह्यांपुरती मर्यादित होती. सरकारच्या चुकीमुळे ते पूर्ण महाराष्ट्राचा विषय गेला. आणि दुसरं म्हणजे त्याचं टोटल त्यांनी क्वांटम ज्या वेळेला बाहेर काढलं तर काही जिल्ह्यांमध्ये, ज्या जिल्ह्यांमध्ये शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबचं रिझर्वेशन हे 30% जात आहे, तिथे ओबीसीचं नुकसान होत आहे. पण काही असे पण जिल्हे आहे ज्या ठिकाणी शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबचं रिझर्वेशन हे 20% कमी पण आहे. तर देवेंद्र फडणवीसांच्या GR-मुळे ज्या ठिकाणी हे रिझर्वेशन कमी आहे तिथे 50%च्या कॅपमध्ये राहून भाऊनी तो मुद्दा केला ना की लोकसंख्येच्या प्रपोर्शनेट मध्ये म्हटलं, त्याचा फायदा असा झाला की टोटल क्वांटम मध्ये समजा आपण ओबीसी रिझर्वेशनसाठी 900 सीट मिळत असेल, त्या ऑर्डिनन्समध्ये टोटल महाराष्ट्रामध्ये आपल्याला 1200 सीट ओबीसीसाठी मिळाल्या. नुकसान झालं का? नुकसान नाही झालं ना. हा 5 जिल्ह्यामध्ये कमी झाल्या पण उरल्या 20 जिल्ह्यामध्ये वाढल्या. ही पण परिस्थिती आपण समजून घ्यायला पाहिजे ना. आमचं म्हणणं हे नाहीये म्हणजे सुप्रीम कोर्ट, आपल्या केंद्र सरकारची मर्यादा हे वेगळे विषय. आमचं म्हणणं आहे की तुम्ही दुर्लक्ष का केलं या विषयाकडे, तुम्ही सिरियस का नाही राहिले, आणि सिरियस न राहता मग तुम्ही परत केंद्र सरकार आरोप करतात की जातीनिहाय जनगणना, लोकांना कन्फ्युज करण्याचं काम करताय. माझा सवाल आहे की का जातीनिहाय जनगणना आपल्याला आहे नाही? जातीनिहाय जनगणना आहे नाही तर मग आरक्षण 27% कशाच्या आधारावर मिळालं, मग 52% आकडा कुठून आला? हा तुम्ही म्हणा की बा नवीन जातीनिहाय जनगणना केल्यानंतर नवीन आकडा फिक्स होईल, हा वेगळा विषय झाला. पण असं काही वातावरण तयार होऊन आलं की जातीनिहाय जनगणना नाही आहे त्याच्यामुळे आपलं नुकसान होऊन आलं. जातीनिहाय जनगणना आहे ना, मग त्याच्या आधारावर बाकीच्या गोष्टीची मागणी का नाही होते? त्याच्या आधारावर मग जातीनिहाय जनगणना आपल्यापाशी आहे तर पूर्णच्या पूर्ण 27% कोटा सगळ्या सरकारमधला नोकऱ्यांमधला का भरला जात नाही? आरक्षण मधला, पॉलिटिकल आरक्षण वेगळं, सोशल आरक्षणामध्ये का भरलं नाही? त्याच्यावर कोणी चर्चा करायला नाही. ओबीसीचं नुकसान करून टाकले यांनी सगळ्यांनी मिळून, आणि आता त्याला
डायव्हर्सिफिकेशन दुसरीकडे करून जातात आहे आणि त्यांनी ओबीसी कन्फ्यूज झाले. और बबन राव का ऐसा कहना है कि वो तो डाटा केंद्र सरकार के पास में है, केंद्र सरकार अगर दे देती तो दिक्कत ही नहीं होती. खूपच चांगला प्रश्न विचारला तुम्ही. हा प्रश्न खूपच चांगला विचारला आणि हे माझ्यासाठी आमच्यासाठी खूप चांगली आहे. पहा, दोन प्रकारचे 2010ला म्हणजे खूप याच्यामध्ये जे पसरवण्यात आलं आणि जे ऍक्च्युअल मध्ये त्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. कोणी पेपरमधून बातमी दिला आणि भाषणातून काय म्हणलेला काही अर्थ नाही, लोकसभेचा रेकॉर्ड सांगतो. 2010ला केम कृष्णमूर्ती केसचा निकाल आल्यानंतर हा विषय चर्चेला आला आणि लोकसभेमध्ये जातीनिहाय जनगणनेचा ठराव सुषमा स्वराज यांनी मांडला. ऑन द रेकॉर्ड आहे, मी काही मनाचं नाही टाकत आहे. समजा सर्व पक्षांना, मी कुण्या पक्षाचं नाव नाही घेत, ज्यांची सरकार होती त्यांचं पण नाव नाही घेत, 2010ला सर्व पक्षाला ओबीसीची एवढी चिंता होती तर हा प्रस्ताव एकमताने पारित व्हायला पाहिजे होता, पण तो प्रस्ताव बहुमताने पारित झाला कारण काँग्रेस पक्षाच्या शीर्षस्थ नेत्यांनीच त्याला विरोध केला. नंतर तो कॅबिनेटमध्ये गेला. कॅबिनेटमध्ये डिसिजन झालं की आपण रेग्युलर सेन्सेक्स सोबत आपण जातीय जनगणना घेऊ शकत नाही, म्हणून केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाच्या माध्यमातून आपण जनगणना घ्यायची. तिथे तो ठराव बहुमतानेच पास झाला. तिथेही काँग्रेसच्या शीर्षस्थ नेत्यांनी त्याला विरोधच केला. त्याच्यानंतर साधारणतः फेब्रुवारी ते जून या काळामध्ये रेग्युलर सेन्सेक्स झाला आणि जून ते सप्टेंबरमध्ये केंद्राच्या ग्रामीण केंद्र विकास मंत्रालयाच्या माध्यमातून हा जातीनिहाय सेन्सेक्स तयार झाला, जातीने जनगणना झाली. ग्रामीण विकास मंत्रालयाने राज्यांना ही जबाबदारी दिली की तुमच्या ग्रामीण विकास मंत्रालयाच्या माध्यमातून तुम्ही जातीनिहाय जनगणना करा. जातीनिहाय जनगणना करा म्हटल्याबरोबर ते फॉर्मॅट आले, हे गावागावात गेले. आता याच्यात प्रॉब्लेम काय आहे, राज्याच्या सूचीमध्ये 386 ओबीसीच्या जाती आहेत, तर केंद्राच्या सूचीमध्ये 3552 की अजून हा आकडा एक्झॅक्ट नसेल, मला म्हणजे चुकवू शकतो, पण फार मोठ्या प्रमाणात जाती केंद्राच्या याच्यामध्ये आहेत. आता प्रॉब्लेम काय त्याच्यामध्ये की जातीच्या कॉलममध्ये अनेक ओबीसी असे आहेत ज्यांना अजूनही ते ओबीसी याची माहिती नाही. एक 14-15 प्रमुख ओबीसीच्या जाती जे ओबीसीच्या बद्दल चर्चा करतात ना, त्याच्या व्यतिरिक्त अनेक अशा जाती आहेत ज्यांना ते ओबीसी आहे हे सुद्धा माहिती नाही. त्याच्यामुळे तो म्हणजे जातीच्या कॉलममध्ये मोठ्या प्रमाणात लोकांनी कोणी गोत्र लिहिलं, कोणी स्वतःचं गोत्र लिहिलं, कोणी जी समजेल ती जात लिहिली, अशा प्रकारे त्याच्यामध्ये तो जातीचा कॉलम भरला गेला. त्याच्यामुळे त्याच्यात आल्या चुका आणि या ज्या चुका होत्या त्या चुका त्या काळामध्ये 8 करोड समथिंगच्या वरती चुका होत्या. आता इथे पण भाऊ मला कॉन्ट्राडिक्ट करतील, पण त्याच्या अगोदर मी उत्तर देऊन देतो की साधारणतः सप्टेंबर 2011ला हा सेन्सेक्स संपला. फेब्रुवारी 2012ला याच्यावर जनसुनावणी झाली. फेब्रुवारी 12ला 2000 जनसुनावणी झाली. एकही आक्षेप आला नाही. आक्षेप नाही समजा एखाद्या जनसुनावणीवर आक्षेप येत नसेल तर 90 दिवसाच्या पिरियडमध्ये तो डाटा पब्लिक डोमेनमध्ये यायला पाहिजे. त्याला माननीय मनमोहन सिंगजी हे प्रधानमंत्री होते, तर त्यांनी त्याच्यावर ऑब्जेक्शन नाही आलंच नाही, तर तो डाटा साधारणतः 90 दिवसाच्या कार्यकाळामध्ये म्हणजे फेब्रुवारीमध्ये जनसुनावणी झाली, ऑब्जेक्शन आले नाही, तेव्हा त्यांनी जुलैमध्ये तो डाटा डिक्लेअर का केला नाही 2012ला, हा मूळ प्रश्न आहे. त्यांनी डिक्लेअर का नाही केलं याचं कारण शोधलं पाहिजे. तर याचं कारण आपल्याला परत 2013ला त्यांनी प्रत्येक राज्य सरकारला पत्र पाठवलेलं आहे. हे एसी त्या डिपार्टमेंटच्या वेबसाईटवर अवेलेबल आहेत ते पत्र, तुम्हाला पाहिजे मी त्याच्या कॉपीज पण देतो. त्यांनी 2013ला प्रत्येक राज्य सरकारला पत्र पाठवले की तुमच्या डाटामध्ये चुका आहेत, या चुका तुम्ही दुरुस्त करून द्यावा. मनमोहन सिंग सरकारने पत्र पाठवलं, त्यांनी म्हटलेले या डाटामध्ये चुका आहेत, म्हणून त्यांनी चुका होत्या म्हणून तो डाटा सार्वजनिक केला नाही. 2014ला सरकार गेलं, 2014ला नवीन सरकार आलं, परत 2015ला फेब्रुवारी 2015ला परत जनसुनावणी झाली त्याची. त्या जनसुनावणीमध्ये मोठ्या प्रमाणात ऑब्जेक्शन घेण्यात आले, त्याच्यातल्या चुका बाहेर आल्या, राज्य सरकारला तो डाटा पाठवला, केंद्र सरकारने त्या चुका कमी केल्या. चुका कमी करून सुद्धा आज 1,13,00,000 चुका आहेत, त्यातल्या 69 लाख चुका या फक्त महाराष्ट्रात आहेत. आता ऑफिशियली वेबसाईटवर त्यामध्ये ओबीसीची संख्या आलेली आहे, ती रिलिजन वाईज संख्या त्यांनी दिलेली आहे आणि ती येते आहे 45%. आता माझा प्रश्न असा आहे की खरंच ती जनगणना तुम्हाला 45% ओबीसी मान्य आहे का? त्या जनगणनेची तुम्ही मागणी करता आहात 2011च्या, तुम्हाला 45% ओबीसी मान्य आहेत का? असेल तर तसं सांगा ना, डबल भूमिका कशाला घेता? अजून सांगतो एकच मुद्दा, म्हणजे मी संपूर्ण मग बबन त्याच्यावर उत्तर देतील.
माननीय नानासाहेब पटोले हे ज्या वेळेला विधानसभेचे अध्यक्ष झाले, त्यांनी पहिला प्रस्ताव काय मांडला विधानसभेमध्ये? 2021 मध्ये जातीने जनगणना करण्यात यावी, घेण्यात यावी, पहिला प्रस्ताव मांडला, सभापतींनी मांडला. पहा, त्यांनी नाही म्हटलं की 2011च्या सेन्सेक्सचा डाटा द्या म्हणून, त्यांनी म्हटलं नवीन जनगणना घ्या. आणि मग 2 वर्षांनी तेच आता नानासाहेब पटोले म्हणतात 2011चा डाटा नाही दिला म्हणून आरक्षण केलं. का बरं अशी कॉन्ट्रोवर्सी? तुम्ही लोकांना भ्रमित का करताय? जातीय जनगणना व्हावी हे सगळ्यांचं मत आहे, आमचंही आहे, यांचंही सगळ्यांचं मत आहे, आणि ती होईल, न होण्याचं काही कारण नाही, वेळ आल्यावर होईल सुद्धा. परंतु तुम्ही लोकांना भ्रमित का करताय? भ्रमित करून तुम्ही काय करतात? ओबीसीच्या चळवळीची हवा काढून घेतात. तुमची भूमिका ओबीसीला राजकीय आरक्षण देण्याची असती ना, तुम्ही हे भ्रम पसरवण्याचा प्रयत्न नसता केला, प्रामाणिक प्रयत्न करून आरक्षण देण्याच्या भूमिकेकडे गेले असते. पण तुम्ही ते केलं नाही म्हणून ही अडचण आली. हा आमचा मुद्दा आहे. गगन राव जी, अविनाश जी का कहना है कि आप लोग भ्रमित कर रहे हैं, आपको क्या लगता है कि मतलब इसका जवाब आप कैसे देना चाहेंगे? हे असते आमच्या राजकीय नेत्यांचं ज्ञानच पूर्ण नाहीये, सर्वच पक्षाचे. आमच्या ओबीसीचे, भाजपचे असो, काँग्रेसचे असो, राष्ट्रवादीचे असो, शिवसेनेचे असो, जेवढे ओबीसीचे नेते आहे ते आपापल्या पक्षाची भूमिका मांडतात, ओबीसी समाजाची भूमिका मांडत नाही. आमचं म्हणणं आहे की ओबीसीचे मूळ प्रश्न, जसं आता अविनाशजींनी सांगितलं की 50% मर्यादा ही घटना तयार झाली तेव्हापासून नाही आहे. आमच्या ओबीसीला जेव्हा 1990 मध्ये 7 ऑगस्ट 1990 मंडल आयोगाच्या शिफारसी लागू झाल्या आणि आरक्षण म्हणजे डिक्लेअर झालं की बा यांना नोकऱ्यांमध्ये आणि शिक्षणामध्ये आरक्षण द्यायचं, ज्या लोकांना ते मान्य नव्हतं ते लोक जेव्हा सुप्रीम कोर्टात गेले तर ही मर्यादा सुप्रीम कोर्टाने 1992 मध्ये टाकली होती. आणि ते कशाकरता होती? फक्त नोकरी आणि शिक्षणाकरता. आणि मग जेव्हा हे 94 मध्ये पॉलिटिकल आरक्षण लागू झालं तेव्हा मग 27% आरक्षण, म्हणजे त्याने त्या संविधानामध्ये 243D आणि टीच्या सबसेक्शन 6 मध्ये ओबीसीला किती द्यायचा राज्यांना अधिकार दिला होता. आणि त्याप्रमाणे प्रत्येक राज्याने आपापला ऑर्डिनन्स काढला होता. आमच्या महाराष्ट्रामध्ये 27% होतं, आपण तेव्हाचा आंध्र प्रदेश होतं ते 33% होतं. अशा प्रकारचे वेगवेगळे हे होते आणि ते सुरू होतं. 2010 मध्ये ती सुप्रीम कोर्टाची केस आली, त्याच्यानंतरही कोणी त्याच्याकडे लक्ष घेतलेलं नाही. पण काही राज्यांनी ते हे केलं आणि मग जेव्हा हे लोक गेले आता सुप्रीम कोर्टात बा हे 50%च्या वर झालं, तेव्हा सुप्रीम कोर्टाने सांगितलं की त्या 92च्या केसचा रेफरन्स दिला की ती 50%ची मर्यादा सुप्रीम कोर्टाची घातलेली आहे, त्यामुळे एकूण आरक्षण 50%च्या वर जाता कामा नये. आणि म्हणून हा घोळ इथे सुरू झालेला आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की अविनाशजी जे बोलले की जातनीय जनगणना आहे कुठं, डाटा कुठे आहे, कुणाजवळ जातनीय नाही. आणि ओबीसीची जातनिहाय जनगणना व्हावी हा काही आताचा मुद्दा नाहीये. हा आम्ही मागच्या 40 वर्षापासून बोंबलून राहिलेलो, 40 वर्षापासून, आता तर नाही आहे. 2010 मध्ये जी झाली ती जातनीय जनगणना नव्हती, म्हणून तो एक प्रकारचा सामाजिक सर्वेच होता समजा. पण तो आकडेवारी नाही झाली यांनी सांगितलं, कारण ते काय कारण असं आम्हाला त्या कारणाच्या आतमध्ये झाले नाही. आमची आकडेवारी नाही ना आज आमच्याजवळ. 1931 ला जो 52% फिगर होता तोच आज आम्ही घेऊन आलेलो, ती ऑफिशियली आहे, जातनिहाय जनगणना आहे तो डाटा. पण व्हॉट अबाउट आफ्टर 1931 म्हणून तेव्हापासून आम्ही जी सातत्याने मागणी आहे की ओबीसीची जातनीय जनगणना करण्यात यावी. 2010ला तेच डिबेट लोकसभेमध्ये झालं होतं, त्याच्या आधी झालेलं होतं. पण 10 मध्ये डिबेट झाल्यावर यांनी जसं सांगितलं की तो एक डाटा गोळा करायचा ग्रामविकास खात्याने, जनगणनेमध्ये कॉलम नाही. आमचं म्हणणं आहे त्या तो नको, आम्हाला जनगणना पाहिजे. हा जो मुद्दा आता आलेला राजकीय आरक्षणाचा हा वेगळा आहे, जनगणना हा मुद्दा टोटली वेगळा आहे काय. पण जनगणना झाल्याचा आमची आकडेवारी आम्हाला कळणार आहे. आता हे राजकीय आरक्षण गेल्यावरती हे जे राजकीय पक्ष म्हणजे बोमलतात आहे तो केंद्राकडे जो 2010ला केलेली हे आहे 11 ते 14 मध्ये तो डाटा मागता येत आहे त्याचा आणि जनगणना. कारण त्यालाच इम्पेरिकल डाटा मध्ये कन्वर्ट करायचा असा त्यांचा विचार असावा काय. कारण इथे सेन्सस नाही म्हटलं सुप्रीम कोर्टाने. सुप्रीम कोर्टाने म्हटलं इम्पेरिकल डाटा. इम्पेरिकल डाटा म्हणजे अनुभवजन्य माहिती, म्हणजे ज्याला आम्ही आमच्या रिसर्चमध्ये सॅम्पल सर्व्हे म्हणतो. सॅम्पल सर्व्हेच्या आधारे ती माहिती द्यायची होती. बाकीच्या राजकीय पक्षांचा समज असा आहे, त्यांचा समज आहे, आमचा नाही.
ती जर माहिती आम्हाला मिळाली असती तर आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये सादर केली असते. ते राजकीय डावपेच आहे हे मी पण समजू शकतो, मला त्याच्याशी काही घेणं नाही. आज आम्ही आमच्या ओबीसी समाजाचं जर भलं पाहिजे असेल आणि आमचं 27% आरक्षण कायम ठेवायचं, राजकीय पक्षांचे नेते जेव्हा बोलतात ते आपल्या पक्षाची भूमिका समोर ठेवून त्याप्रमाणे चर्चा करत असतात. म्हणून मी सर्व राजकीय पक्षांच्या ओबीसी नेत्यांना हात जोडून विनंती करतो की बाबा तुम्ही राजकीय पक्षाची भूमिका कुठेतरी थोडीशी बाजूला ठेवा आणि समाजाचं भलं कुठे होणार आहे याचा विचार करा. आम्ही ती सुरुवातीपासून भूमिका घेतली. म्हणून भाजपचं सरकार असो की महाआघाडीचं सरकार असो की काँग्रेस, आणखी आम्ही प्रत्येक सरकारकडनं समाजाच्या चांगल्या चांगल्या योजना खिचून आणत असतो. काय इथे भाजपचं सरकार होतं, आम्ही आंदोलनं करत होतो, प्रत्येक आंदोलनाच्या वेळेस आम्हाला काही ना काही मिळालं. म्हणजे ते इथे राज्यामध्ये ओबीसी मंत्रालय सुरू झालं, राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या आंदोलनामुळे झालं. क्रिमिलेअरच्या मर्यादा वाढल्या, आज आम्हाला विदेशात जायला स्कॉलरशिप मिळाली आहे. 18 हॉस्टेल्स म्हणजे 36 हॉस्टेलची मंजुरी झालेली आहे, आता 72 भेटणार आहे. ते सरकार होतं त्यांच्या पुढे आम्ही भांडलो, हे सरकार आलं यांच्या पुढे आम्ही भांडतो. आता नुकतंच केंद्रामधून आम्ही ऑल इंडिया कोट्यामध्ये जे आम्हाला एवढ्या दिवसापासून 27% आरक्षण ओबीसींना नव्हतं त्याचा GR काढायला आम्ही बाध्य केलं. आता परवाच महाराष्ट्र राज्य आपल्या राज्यामध्ये जे 8 जिल्हे आहेत जिथे ओबीसींचं आरक्षण 5%, 7%, 9% होते ते आरक्षण पूर्ववत ठेवण्याचा GR परवाच निघालेला आहे. आमचं राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा अध्यक्ष म्हणून आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघ आम्ही समाजाचे प्रत्येक प्रश्न तिथे काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून नाही मांडत, मी ओबीसी महासंघाचा अध्यक्ष म्हणून दोन्ही सरकारशी मी भांडत असतो. आणि म्हणून इथे सुद्धा आता लक्षात आल्यावरती हे सर्व होईल, यांचे आरोप प्रत्यारोप चालत राहतील एकमेकांवर, आम्हाला त्याच्या विरोधात काही बोलायचं नाही. पण या सर्व लोकांनी, सर्व पक्षाच्या लोकांनी या देशाच्या 60% ओबीसी कडे लक्ष द्यावं. की जसं आता म्हटलं, अरे बाबा घटनादुरुस्ती अनेकदा झालेला आहे. 50%ची मर्यादा तर जेव्हा EWSला 10% आरक्षण दिलं तेव्हा संपली ना. 50 आणि 10 60 झालेली आहे. आता कुठं 50%ची मर्यादा तसं जर पाहिलं. आणि म्हणून मग जर आम्ही महाराष्ट्रापुरती गोष्टच नाही करत, उद्या हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय संपूर्ण देशाला लागू होणार आहे आणि देशाला लागू झालं तर या संपूर्ण देशातल्या ओबीसीला 10% 12% आरक्षण मिळत असेल तरी आम्ही ओबीसीचे कार्यकर्ते म्हणून कसं काय चूप राहायचं. आणि म्हणून आम्ही केंद्र सरकारला पर्याय दिलेला आहे की साहेब या संपूर्ण देशातल्या 60% ओबीसीला तुम्ही न्याय द्या. आणि न्याय देण्याकरता एक छोटीशी घटना दुरुस्ती करायची आहे की 243D आणि T मधला जो सबसेक्शन 6 आहे तिथे फक्त 27% ओबीसींना राजकीय आरक्षण राहील. तो राजकीय आरक्षणासाठीच आहे म्हणा ती कलम 243. 27% आरक्षण राहील एवढी जर घटना दुरुस्ती झाली आणि 50%ची मर्यादा जर हटवली, त्याच्याकरता काय हे नाही, कारण ती सुप्रीम कोर्टाने घातलेल्या घटनेमध्ये कुठेही तरतूद नाही आहे. आणि त्याच्यामध्ये जो इंदिरा साहनीचा जजमेंट आहे त्याच्यामध्ये सुद्धा स्पष्ट दिलेलं आहे की अशी काही परिस्थिती निर्माण झाली तर सरकार 50%ची मर्यादा कॅन्सल करू शकते. आणि या ओबीसीची एवढ्या दिवसापासून जी मागणी आहे की आमची जातने जनगणना करा, या देशामध्ये सर्वेची जनगणना होते, म्हणजे वाघाची होते, कुत्र्याची होते, मांजरीची होते, आम्ही ओबीसी 60% आहो ना, आमची 60%ची का नाही का? एवढ्या दिवसापासून आम्ही 31 पासून आतापर्यंत स्वातंत्र्यानंतर सुद्धा सातत्याने ती मागणी आमची ओबीसी नेते करतात आहे, ओबीसी समाज करतो. ज्यांना जागृत आहे जो समाजाचे जे लोक ते मागणी करतात म्हणून सर्वांना मिळते असं नाही. SCची पूर्ण जातनीय जनगणना होते, STची होते, बाकी तुम्ही धर्मनिहाय करता, मग ओबीसीची का जातगणना नाही हा प्रश्न आहे. जोपर्यंत आता सर्वोच्च न्यायालयामध्ये म्हणा किंवा उच्च न्यायालयामध्ये आमच्या कम्युनिटी केसेस जातात ओबीसी संवर्गाच्या की आम्हाला साहेब हे नाही मिळालं, तर ते सरकारला विचारतात यांची संख्या किती आहे. सरकार सांगू शकत नाही. सरकार म्हणते एकच उत्तर असते, यांची 31 नंतर जनगणना झाली नाही म्हणून आज यांची लोकसंख्या किती आम्हाला माहित नाही. जर असं असतं 2018 मध्ये अविनाशला माहित आहे, त्यांचे तेव्हाचे गृहमंत्री राजनाथ सिंग साहेब यांनी डिक्लेअर केलं होतं, जेव्हा आम्ही 17चं आमचं दिल्लीला अधिवेशन झालं होतं, त्यांनी डिक्लेअर करतो 2021 मध्ये होऊ घातलेल्या जनगणनेमध्ये आम्ही ओबीसींची जातनीय जनगणना करू. हे रेकॉर्डवर आहे, ऑफ द रेकॉर्ड नाही आहे, रेकॉर्डवर आहे. 19 मध्ये निवडणुका झाल्या, आमचा ओबीसी भोळा बाबळा आमची जनगणना होणार म्हणून मस्त मतं दिले, पुन्हा साहेब सत्तेवर आले आणि आता सत्तेवर आल्याबरोबर म्हणतात की आम्ही तुमची जनगणना करणार नाही. हा ओबीसी समाजावर अन्याय नाही का? हा अन्याय कसा? हा अन्याय दूर करा आमचं एक म्हणणं. आतापर्यंत ठीक आहे, आम्ही लोक शिकलेले नव्हतो, आम्हाला बोलता येत नव्हतं, आम्हाला संविधान माहीत नव्हतं, आम्ही आपल्या शेतीवाडीमध्ये
खुश राहत होतो. पण आता आम्ही शिकलो, आता आम्ही संविधान वाचून राहिलेलो आहोत. संविधानाच्या 340 सेक्शनमध्ये आम्हाला सर्व हे दिलेलं आहे. ते संविधानिक अधिकार, मी शब्द वापरतो, ते संविधानिक अधिकार आम्हाला मिळावे. मग ते सरकार कुठल्या पक्षाचं आहे आम्हाला त्याचं काही घेणं देणं नाही. केंद्र सरकारच्या अधिकारामध्ये जे आहे ते केंद्र सरकारने द्यावं, राज्य सरकारच्या अधिकारामध्ये जे आहे ते राज्य सरकारने द्यावं. आता आम्ही एवढं 60% असून आमच्यासाठी स्वतंत्र मंत्रालय नाही राज्यात दिलं देवेंद्र फडणवीस साहेबांनी. आज सुरू आहे ओबीसी मंत्रालय. त्याच्यामुळे आमच्या ओबीसी समाजासाठी योजना येऊन राहिलेल्या आहे. आज महाज्योतीसारखी संस्था सुरू झालेली आहे. आज 11 स्कीम आम्ही महाज्योतीच्या माध्यमातून सुरू केलेल्या आहे. पोरांना फुकटामध्ये JEE नीटचं प्रशिक्षण ओबीसी पोरांना मिळून राहिलेलं आहे. 20 पोरं आता पायलट होणार आहे, CA होणार आहे, CS होणार आहे. 1000 पोरांना UPSCची कोचिंग आम्ही देणार आहोत. 1000 पोरांना MP. हा ओबीसी समाजाचा फायदा नाही झाला का? हा का बरं झाला? ओबीसी मंत्रालय आलं, महाज्योती आली. अशाच प्रकारच्या योजना केंद्रामधून जोपर्यंत ओबीसी मंत्रालय सुरू होणार नाही तोपर्यंत होणार नाही. आज ओबीसीच्या 1 लाख केंद्रामध्ये जागा रिक्त आहे, 1 लाख राज्यामध्ये जागा रिक्त आहे. बा एक म्हणजे हे 92 पासून आरक्षण लागू झाल्यावरही एवढ्या 27 वर्षाच्या कालावधीमध्ये अजून आमचा 100% बॅकलॉग भरला गेलेला नाही. राष्ट्रीय ओबीसी महासंघ याच्याकरता संघर्ष करते, पक्ष वितरित. आणि म्हणून आम्हाला राजकीय 27% आरक्षण कायम ठेवायचं असेल आपल्या मार्फत सुद्धा मी केंद्र सरकारला विनंती करतो की बाबा संविधानात थोडीशी दुरुस्ती करा, अमेंडमेंट करा आणि 243D आणि T मध्ये सुधारणा करून 27% आरक्षणाची तरतूद करा, 50% मर्यादा शिथिल करा आणि 21 मध्ये होणाऱ्या जनगणनेत ओबीसीची जात न्याय जनगणना करा. एवढं काम करा आणि ओबीसीला न्याय मिळवून द्या. ठीक, अविनाश जी, अब आप दोनों से शॉर्ट में जानना चाहूंगा कि ये जो मूल प्रश्न है इसका निराकरण आपको क्या लगता है, क्या निष्कर्ष है? क्योंकि राज्य सरकार ने जो अभी अध्यादेश निकाला है वो अस्थायी है, ये सबको पता है, और कई कानूनविद और संविधान के जानकारों का ये भी मानना है कि जो सुप्रीम कोर्ट ने निर्णय अभी सुनाया है इसके रेफरेंस में अगर ये इसको अगर कोर्ट में चॅलेंज किया जाता है तो ये अध्यादेश खारिज भी हो सकता है. मी शेवटचं म्हणजे समअप करायच्या अगोदर बबन भाऊनी जे मुद्दे उपस्थित केले त्याच्यावर हे करतो. 50% मर्यादा हा शब्द कसा काय, याचा अर्थ काय आहे? संविधान सभेमध्ये रूल ऑफ इक्विटी लागलेला आहे. रूल ऑफ इक्विटीमध्ये असं म्हटलेलं आहे की जेवढ्या जागा आरक्षित तेवढ्याच जागा अनारक्षित आहे, हा रूल ऑफ इक्विटी. आणि म्हणून त्याचा रेफरन्स घेऊन इंदिरा साहनी केसमध्ये सुप्रीम कोर्टाने 50%ची मर्यादा लावली. हा पहिला मुद्दा. म्हणजे म्हणतात ना की 50%ची मर्यादा संविधानाने नाही दिली, संविधानाने रूल ऑफ इक्विटी लावलेला आहे. रूल ऑफ इक्विटीचा अर्थ जो कोड झाला त्याच्यानुसार 50% मर्यादा निश्चित झाली. 27% मंडल आयोगाने रेफर केलं. 52% 1931ची लोकसंख्या पकडून 52% ओबीसीची लोकसंख्या आहे आणि त्याच्यामुळे 27% रिझर्वेशन मिळायला पाहिजे, हे मंडल आयोगाने रेफर केलं. मंडल आयोगाने कुठेही त्याच्यामध्ये क्रिमिलेअरची मर्यादा नव्हती लावली. माननीय प्रधानमंत्री त्यावेळेला PV नरसिंहराव होते, यांनी कोर्टामध्ये सुमोटो एक ॲफिडेव्हिट दाखल केलं त्यावेळेला. आणि त्या ॲफिडेव्हिटमध्ये त्यांनी म्हटलं की आम्ही क्रिमिलेअरच्या मर्यादेमध्ये राहून ओबीसीला रिझर्वेशन देऊ. ही त्याची म्हणजे हे एक माझं करेक्शन होतं. आता तुमच्या याच्यावर तुम्ही की याच्यावर एकच उपाय म्हणजे ओबीसीचं पॉलिटिकल रिझर्वेशन कंटिन्यू करायसाठी पहिले काय करायला पाहिजे, तर पहिले एम्पिरिकल डाटा गोळा करायला पहिलं काम. त्याच्यानंतर वाढीव आरक्षणासाठी भांडत राहायलाच पाहिजे. जातीय जनगणना झाली पाहिजे, आमचं मतच आहे. आम्ही 2010ला आमच्या सुषमा स्वराज विरोधी पक्षनेता असताना ठरावच त्यांनी मांडलेला आहे, आमचं मतच आहे. 2018 साली माननीय राजनाथ सिंग यांनी कमिटच केलेलं आहे, पण 2021चा सेन्सेक्स अजून झाला नाही. आणि आता जे उत्तर याच्यातून आलं तो प्रश्न कसा आहे आणि त्याचं उत्तर कसं आहे तपासून पाहायला पाहिजे. त्याचे शब्दरचना बदलली की आरोप प्रत्यारोप सुरू होतात की त्या विभागाने त्या विभागाला विचारलं, म्हणजे जे प्रश्न विचारले त्या प्रश्नाच्या अनुषंगाने त्यांनी उत्तर दिलं की आमच्या विभागाचा अजून कुठला जातीय जनगणनेचा प्रस्ताव नाही, त्यांच्या विभागाचा नसेल म्हणून लोकसभेचा नसू शकतो. हे सर्वात महत्त्वाचं आहे, कारण ही जनगणना होणार आहे. कमिटमेंट जे केलेलं आहे ते निश्चितपणे होणार आहे. अजून कोरोनामुळे 2021चा सेन्सेक्सच झाला नाही, त्याच्यामुळे ती सगळी प्रक्रिया थांबली आहे आणि कमिटमेंट ते पूर्णत्वास जाणार आहे. मी बबनरावला निश्चित आश्वस्त करतो की ते होणारच आहे, हे 100%. तर ते पण त्याचा आणि याचा काही संबंध नाही. बेसिकली आज हे आरक्षण वाचवायचं असेल तर आपल्याला एम्पिरिकल डाटा गोळा करून ओबीसीचं पॉलिटिकल मागासलेपण सिद्ध करावं लागेल आणि पहिले हे किमान 50%च्या आतील रिझर्वेशन घ्यावं लागेल. आणि त्याच्यानंतर ज्या जिल्ह्यांमध्ये ओबीसीचं आरक्षण जे आहे हे 27% आरक्षण दिल्यावर जास्त जात असेल तर त्या जिल्ह्याच्या संदर्भात वेगळा
प्रधानमंत्र्यांकडे जाऊन सर्वपक्षीय बैठक लावून त्याच्यावर काय निर्णय काढता येईल, काय तोडगा काढता येईल हे निश्चितपणे करावं लागेल. अजून एक सांगतो, 2010च्या के कृष्णमूर्ती केसमध्ये फक्त आणि फक्त ओबीसीच्या पॉलिटिकल रिझर्वेशनची चर्चा नाही आहे. शेड्यूल कास्टचं रिझर्वेशन समजा त्यांच्या लोकसंख्येच्या पेक्षा जास्त म्हणजे 50% रिझर्वेशन जात असताना त्या जिल्ह्यामध्ये समजा शेड्यूल कास्टची लोकसंख्या 50% जास्त असेल शेड्यूल ट्राईबची, तर तुम्ही तिथे रिझर्वेशन 50% जास्त वाढवा असं देखील म्हटलेलं सुप्रीम कोर्टाने. हे कशामुळे म्हटलेलं आहे? संविधान सभेच्या त्या चर्चेमुळे म्हटलेलं आहे, घटना समितीच्या ज्या चर्चेमुळे म्हटलं आहे की ज्याचं 100% मागासलेपण सिद्ध होतं, 100% मागासलेपण सिद्ध होतं, त्याला समोर आणण्यासाठी हा काही त्या घटनेमध्ये तरतूद आहे, त्याच्या अनुषंगाने सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे आजची आपली नीड आहे एम्पेरिकल डाटा गोळा करणं, हे आपलं जे आरक्षण आहे हे पहिले कायम करणं. काही ठिकाणी नुकसान होईल पण काही ठिकाणी फायदा देखील होईल आणि त्याच्यानंतर पुढच्या प्रक्रियेला अजून लढा देणं. आणि आहोत ना आम्ही बबन भाऊंच्या सोबतच आहो ना. आणि मंडल आयोगाने जे शिफारसी केल्या होत्या त्यातली एक मंडल आयोगाच्या शिफारसीमध्ये काय होतं की 27% ओबीसीचं रिझर्वेशन असलं पाहिजे, आमदारांची संख्या 27% असली पाहिजे, खासदारांची संख्या 27% असली पाहिजे, जनप्रतिनिधींची संख्या 27% असली पाहिजे, मंत्र्यांची संख्या 27% असली पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही ओबीसी विद्यार्थ्यांच्या हायर एज्युकेशन करता तुम्ही एक इन्स्टिट्यूशन फॉर्म केली पाहिजे, त्या इन्स्टिट्यूशनच्या माध्यमातून त्यांचा सगळा खर्च केला पाहिजे. हे सगळे मंडल आयोगाच्या शिफारसी आहे. आणि मला खरंच माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचे आभार मानायचे की त्यातल्या 80% शिफारसी स्वीकारून समोर नेल्यानं भाऊनी त्यांचा कार्यक्रमही घेतला होता मुंबईला मोठा, ओबीसी मंत्रालय स्थापन केलं, महाजोत स्थापन केली, भाऊ महाजोतचे सदस्य आहे. म्हणजे जे आरोप आमच्यावर होत राहतात की भारतीय जनता पार्टी ओबीसी विरोधी आहे, भारतीय जनता पार्टी ओबीसी आहे, ओबीसी विरोधी आहे, पण इतिहासाचे पानं चालले तर मंडल आयोगाचं फॉर्मेशन सुद्धा जनसंघाच्या समर्थित मोरारजी देसाईच्या यांनी केलं होतं, फॉर्मेशन केलं होतं. त्यांनी अहवाल दिल्यानंतर माननीय स्वर्गीय इंदिरा गांधी या प्रधानमंत्री झाले तर पण 10 वर्ष त्यांनी अहवालाकडे पाहिलं सुद्धा नाही, तो अहवाल तसाच पडला होता. मग भाजपच्या समर्थनाने ज्या वेळेला व्ही पी सिंगांचं सरकार आलं त्या सरकारमध्ये तो अहवाल टेबल झाला. आरोप चुकीचे लावत म्हणजे स्टोरी बनवल्यात भरपूर साऱ्या की बा यांनी ओबीसीच्या विषयावर भाजपने पाठिंबा काढला. जूनमध्ये 4 जूनला 1991ला अहवाल टेबल झाला लोकसभेमध्ये, त्याला मान्यता मिळाली. आणि ऑक्टोबर 1991ला राम मंदिराच्या मुद्द्यावर भाजपने पाठिंबा काढला होता त्यावेळेला. पण स्टोरी काय बनवल्या, जे वाक्य कधी अटल बिहारी वाजपेयी यांनी म्हटले नाही मंडल कमंडलचे, ते कोणीतरी तिसऱ्यांनी म्हटलं, त्यांच्या तोंडात टाकून स्टोरी बनवून भाजपला कायम ओबीसी विरोधी ठरवण्याचा जो प्रयत्न होतो आहे ना, आणि त्याच्यामध्ये ओबीसीचं नुकसान आहे. कारण ओबीसीच्या हिताचे जेवढे निर्णय आहे ते सगळे भारतीय जनता पार्टी जेव्हा जेव्हा सरकारमध्ये आले ना तेव्हाच घेतले, ठीक, त्यांच्याकडे लक्ष देऊन घेतले गेले. ठीक. बबनरावजी, म्हणून माझं ओबीसींना आव्हान आहे की हा पण जातीनिहाय जनगणनेचा निर्णय सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्येच होणार आहे. आणि त्याच्यावरती सांगतो, त्याच्यावरती एकच सांगतो की बबन भाऊचं म्हणणं आहे ना, आता 102व्या घटना दुरुस्तीप्रमाणे जातीनिहाय जनगणनेचा अधिकार हा राज्याला सुद्धा दिलेला आहे, राज्य सरकारला सुद्धा दिला नाही. जनगणना करण्याचा अधिकार जनगणना करण्याचा अधिकार दिलेला आहे. त्यांनी जनगणना करून केंद्राच्या समितीकडे पुढे पाठवावी, त्यांनी त्याला मान्यता द्यावी, हा नंतरचा विषय. पण जनगणना करायची खरंच इच्छा आहे ना या सरकारची, तुम्हाला अधिकाराने जनगणना करायचं करून टाका ना आणि पाठवून द्या केंद्र सरकारकडे. त्यांनी मंजूर नाही केलं तर म्हणा, हा पण आहे तुमच्याच ऑप्शन. पण त्याला पॉलिटिकल टच देऊन ओबीसीचं नुकसान करू नका, हे माझं स्पष्टपणे या सरकारला म्हणणं. बबनरावजी की बात. हे बघा, महत्वाचं असं आहे की मी मगाशीच म्हटलं की राजकीय लोक आपल्या पक्षाची भूमिका कशी मांडायची याच्यात एक्सपर्ट असतात. त्याच्यामध्ये समाजाचं नुकसान झालं तरी चालेल, हे झालं तरी चालेल. काय जसं आता अविनाशजींनी म्हटलं की सुषमा स्वराजांनी हे केलं होतं आणि हे झालेलं होतं, असं आहे की जे झालं नाही ते सांगण्यात काही अर्थ. आणि आता ते म्हणाले की होणार जर, अरे होणार ज्या दिवशी होईल आम्ही तुम्हाला येऊन मिठाई वाटू त्याच दिवशी, कारण ही या ओबीसी समाजाची मागणी आहे. आता मगाशी मी सांगितलं की 18मध्ये राजनाथ सिंगजीच म्हणाले होते आम्ही करू, आताचे मंत्री म्हणतात आम्ही करणार नाही. हा जो घोळ आहे, आणि ही मागणी महाराष्ट्रातली माझी नाही आहे, संपूर्ण देशाच्या कानाकोपऱ्यातनं होऊन राहिलेली. आज देश पेटलेला आहे जनगणना करण्याकरता. राजकीय आरक्षण हा वेगळा विषय आहे, जनगणना हा राजकीय आरक्षणाचा मुद्दा तर आता आलाय 3 महिन्यात. 3 महिन्याच्या पूर्वी कुठं होतं?
जातनिहाय ओबीसीची जनगणना करावी ही 40 वर्षापासूनची मागणी आहे आमची, आजची नाही आहे. मी 1978 पासून इथे 88 पासून ओबीसीचं काम करतो, मंडल आयोग लागू व्हायच्या आधीपासून. पण आमची तेव्हापासूनची आम्ही ही मागणी लावून धरलेली आहे. मग सरकार कोणाचंही असो, नाही झाली आहे प्रत्येक वेळेस. जर आणि म्हणून आता जर हे म्हणतात यांना कुठून आतमधून सूत्रामधून कळलं असेल की यावर्षी होणार म्हणजे होणार, ज्या दिवशी होईल याचा भव्य सत्कार करून टाकेन मी ओबीसी समाजातर्फे. आम्हाला तेच गॅरंटी पाहिजे की आमच्या ओबीसीची जातनिहाय जनगणना करा. काय आणि आम्ही म्हटलं ना, आम्ही सामाजिक कार्यकर्ते आहोत. सामाजिक कार्यकर्ते म्हणून आम्ही सामाजिक भूमिका मांडत असतो. पक्ष कोणता सत्तेवर आहे, महाआघाडी आहे की राज्यामध्ये कोणता, आम्ही त्याच्याकडे जाऊन मांडतो की ह्या आमच्या समस्या आहे आणि मग त्यांच्याकडनं त्या समस्या सोडवित असतो. आम्ही कुठल्याही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याला विरोध करत नाही, कारण ते त्यांच्या पक्षाची भूमिका ते बांधील आहे. मी जरी काँग्रेसचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहो, वैचारिक माझी काँग्रेसची बैठक आहे, पण मी काँग्रेसच्या नेत्यांसोबत सुद्धा भांडतो समाजासाठी. काय मी काही काँग्रेसची भूमिका मांडत नाही, मी काँग्रेसच्या समोर सुद्धा आमच्या ओबीसीची भूमिका मांडतो आणि हे तुम्ही पूर्ण करा याच्याकरता आग्रह धरतो. दरवर्षी अधिवेशनाच्या माध्यमातून आम्ही मांडत असतो. आणि म्हणून आम्ही सांगितलं ना की माझं भांडण कशा करताय. अविनाशजी म्हणतात यार इम्पेरिकल डाटा राज्य सरकार गोळा करणार आहे. उद्या समजा हा जो ऑर्डिनन्स काढला, राज्यपालांनी मान्यता दिली आणि सुप्रीम कोर्टाने त्याला स्टँड केला, पण आमचं आरक्षण कमी होऊन राहिलं ना, 10%, 12%, 15%, तरी आम्ही चूप राहायचं. 27% मागणी नाही करायची का? मग आम्ही चूप झालो तर ते 27% कधीच मिळणार नाही. आणि मग हे 27% कोण देऊ शकते? 27% राज्य सरकार देऊ शकत नाही, ते फक्त केंद्र सरकार देऊ शकते. आणि म्हणून आम्ही केंद्र सरकारला विनंती करतोय की 283D आणि T मध्ये अमेंडमेंट करून या देशातल्या 60% ओबीसींना 27% राजकीय आरक्षण द्या. याच्यामधली कुठलीही पक्षीय भूमिका नाही आहे, ती सर्व पक्षांनी मान्य करावी. अरे द्या, एवढ्या दिवसांनी आम्ही बोंबलत नव्हतो, आता बोंबलायला लागलो तर मान्य केलं पाहिजे. इथे माझी पक्षीय भूमिका नाही, राजकीय पक्षीय भूमिका, सामाजिक भूमिका आहे. आमचं 27% कायम राहिलं. चलिए एकच फक्त की हे बबन भाऊ जी महाराष्ट्र महासंघाला आमचा नेहमीच पाठिंबा राहिला. आम्ही त्यांना आम्ही सतत मदत केल्या. पॉलिटिकल ज्या वातावरण तयार केलं ना, त्याला जबाबदार जे लोक आहे त्यांनी स्वतःला सांभाळलं पाहिजे. कारण भारतीय जनता पार्टीकडून कुठलाही आरोप सरकारवर करण्यात नव्हता आला, पण त्यांनी जो मुद्दा उपस्थित केला त्याच्यामुळे हे सगळं वातावरण हे आहे. तुम्ही कसं आहे, सिंपल आहे, तुम्हाला खरंच इंटरेस्ट आहे का? खरंच इंटरेस्ट आहे का? मग त्यावेळेला जसा विरोधी पक्षाने माननीय सुषमाजी स्वराज यांनी ठराव मांडला लोकसभेमध्ये आणि त्याला सर्व खासदारांनी समर्थन देऊन लोकसभेने मान्यता दिली, मग आज काँग्रेसकडनं का ठराव येत नाही त्याचा? शरद पवार स्वतः राज्यसभेमध्ये आहे, त्यांच्या पक्षाचे खासदार आहे, त्यांनी का ठराव नाही मांडावा लोकसभेमध्ये? तुम्हाला खरंच भूमिका, तुम्हाला ओबीसीचा इंटरेस्ट आहे ना. आता बबन भाऊला माहिती आहे, ते बोलू शकत नाही की या ओबीसीच्या राजकीय आरक्षणाला 3 पक्षापैकी कुठल्या पक्षाचा विरोध आहे, बबन भाऊला माहिती आहे. आता बोललं ना, असं नाही. पण अडचण अशी आहे की फक्त दाखवायचं. 127वी घटना दुरुस्ती जेव्हा लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये चर्चा सुरू होती, तेव्हा काँग्रेस पक्षाची लोक बोलले, राष्ट्रवादीची लोक बोलले, समाजवादी पार्टी. आता बघ, मी सांगितलं ना, आतापर्यंत ओबीसीच्या प्रश्नावर कोणतेच राजकीय पक्ष बोलत नव्हते. मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, सभागृह आता सर्व बोलायला लागले. आता आम्ही बीजेपीचे लोक बोलायला लागले, मी त्यांचंही अभिनंदन करतो. काँग्रेसची लोक बोलायला लागले, राष्ट्रवादीची लोक बोला, समाजवादी पक्ष बोला. तामिळनाडू तर पूर्ण ओबीसीमय, ते तर तुम्हाला आता दिसून राहिलेलं काय होऊन राहिलं नाही काय. त्याच्यामुळे आता सभागृहात ओबीसीच्या प्रश्नावर त्या दिवशी झालं ना की बा तुम्ही 127वी घटना दुरुस्ती करून न्याय मिळणार नाही, नुसत्या राज्याला अधिकार देऊ, तुम्ही 50%ची मर्यादा शिथिल करा, ओबीसीची जातनिहाय जनगणना करा. ह्या 2 गोष्टीवर खूप मोठी चर्चा ती झाल्यावरही शरद पवार साहेब त्या दिवशी आता बोलायला लागले. मी ना आतापर्यंत बोलत नव्हते, पण आम्ही राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा जो एक रेटा लावून ठेवलेला आहे, त्याच्यामुळे आता सर्वच राजकीय पक्ष ओबीसीवर बोलायला लागले. ही आनंदाची गोष्ट आहे. मी सर्वांचं अभिनंदन करतो. अशाच प्रकारे ओबीसीच्या प्रश्नावर सभागृहात बोलत जा आणि आमच्या ओबीसीच्या समाजाचे प्रश्न सोडवून घेत चला, एवढी सर्व राजकीय पक्षांना विनंती. चलिए, इस चर्चा का निष्कर्ष क्या है ये हम जनता पर ही छोड़ देते हैं और जनता ही तय करे कि इस विषय को लेकर राजनीतिक दलों की क्या भूमिकाएं हैं और सरकारों की क्या भूमिकाएं हैं. आप दोनों हमारे स्टूडियो में आए, आप दोनों का बहुत बहुत धन्यवाद. थैंक यू. धन्यवाद.